अंदर भी आ, माथा टेक अंदर। हाँ ओके 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 चल। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तो यही भरले परिपूर्ण तुटीन झाले या। पालखीचा तो सोहळा डोळ्यासमोर आला, बाळा भाऊच्या भजनाचा अंत नव्याने उमगला। पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला। पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला। पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला। कुणाला सांगू तो आनंद मला झाला, लई दिसाना माझ्या बाबानं, लई दिसाना माझ्या बाबानं आई बोलवले मला। पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला। पालखी निघाली साईची, मी निघालो शिर्डीला। काय झालं बाळा? तुझी बाबांवर खरी श्रद्धा आहे ना, मग तू त्यांची मनापासून भक्ती कर, बघ ते तुला नक्की दर्शन देतील आणि या घराला शिर्डी बनवतील। आई खरंच? हो रे, वेळा कुठला लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला। लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला। नेलाय शिर्डीला बाबानी, नेलाय शिर्डीला। नेलाय शिर्डीला बाबानी, नेलाय शिर्डीला। ओम साई राम, शुभ सकाळ। विचार केलेला व्हिडिओ नंतर शूट करू, पण आपल्याला मन झालं शूट करायचं म्हणून मी शूट करतोय। साईमय सकाळ दिवस 6वा आज। तर आपली पदयात्रा सुरू झाली आहे पुन्हा, आपण चालतोय। खूप छान अशी थंडी आहे, जास्त नाही, 23-24 टेम्परेचर आहे। छान आहे, मस्त वाटतं, हवा आहे गारगार। आणि धन्यवाद, तुम्ही एवढं सुंदर मला प्रेम देत आहेत व्हिडिओ मागे। खूप छान लाईक येत आहेत, खूप छान कमेंट येत आहेत, तर बरं वाटतं आहे। माझे काही मित्रांनी मला फोन करून सांगितलं की यार काय व्हिडिओ बनवलं आहेस, की टी व्हीवर बघतो आम्ही फॅमिलीसोबत। मला थँक्यू भावांनो, एन्जॉय करा, खूप छान छान व्हिडिओ आहेत, अजून येणार आहेत। आजचा दिवस 6वा आहे, आजचा दिवस 6वाचा ब्लॉग आहे। पोचलो नाही हॉल्टवर, खूप लवकर पोचलेलो ॲक्च्युली जुन्या हॉल्टवर, पण आपला हॉल्ट चेंज झाला आहे म्हणून आपण चाललो आहे थोडं पुढे, 3 किलोमीटर पुढे हॉल्ट, थोडं चालायचं आपल्याला। आणि आज आपला मुक्काम आहे सिन्नर घाटाखाली दुपारचा, तिथे आपला आंघोळ वगैरे कार्यक्रम असणार, आपण जेवणार वगैरे आणि दुपारी सिन्नर घाट चढणार। आजच्या दिवसाच्या व्लॉगला सुरुवात करूया आणि बाबांचं नाव मुखी घेऊया आणि पाहत राहूया पूर्ण व्हिडिओ। ओम साईराम।
साईराम बाबा साईराम. वडी पाव, गरमागरम वडी पाव. आजचा नाश्ता फुल चेपाचेप. 2 किलोमीटर पुढे येऊन आम्हाला नाश्ता भेटला. साईं से लौ लगा लो तो कोई बात बने, दौलते जान लुटाओ तो कोई बात बने. किसी दुनिया से नहीं लेना मुझको, साईं का ध्यान लगाओ तो कोई बात बने. दीवाना 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 दीवाना. मैं तो तर मी काय व्हिडिओ घेतली नाही जास्त, कारण आपला हॉल्ट जवळ आहे खूप. 2 किलोमीटरच हॉल्ट होता. आता पोहोचलो आपण सिग्नलच्या इथे, सिग्नलच्या पायथ्याशी. आणि आता आपण करणार आहे आंघोळ. आणि आमचा सिद्धार्थ काहीतरी क्ले आणलाय, तर आम्ही क्ले सोबत खेळणार आहे. पब्लिक पण खेळणार आहे क्ले सोबत. बोलतात फुल धूर, अगरबत्तीचा धूर. हो अगरबत्ती इथं चालू आहे रे बाबा. अगरबत्तीचा धूर खेळणार आहे. बाबांचं नाव घेणारे. चला भेटूया डायरेक्ट आता हॉल्ट. फक्त 2 दिवस राहिलेले आहेत शिर्डीला. आठवण येते आम्हाला. मला तर कळले पण हे दिवस किती फास्ट गेले. आमचा आज बंधू येणार आहेत संध्याकाळच्या हॉलला. बघूया आता. आमचे साईराम बघा काय बोलतात, एक एकटेची काढा. बघा काय बोलतोय तुम्ही, बघून घ्या. हा बघा बघा साईराम काय बोलतायत. टोला आहे टोला टोला. काही बंधू लोक का टोला. ओनली घेतलं ना भाऊ. हॉल्ट आला आपला, समोर हॉल्ट आहे. मस्त हवा लागते. पंखे दिसतात तुम्हाला, पंखे. फॅन बघा, हे फॅनचं काम दिलं आपण साफ करायला. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. मैं तो दीवाना साईं का दीवाना. दीवाना मैं तो दीवाना साईं का दीवाना. दीवाना मैं तो दीवाना बाबा का दीवाना. दीवाना मैं बाबा का जब से बना हूँ. भटकते भटकते संभाला गया हूँ. भटकते भटकते संभाला गया हूँ. भटकते भटकते संभाला गया हूँ. ये तो मेरे बाबा के रहम की नजर है. मेरे साईं बाबा को सबकी खबर है. मेरे साईं बाबा को सबकी खबर है. मेरे साईं बाबा को सबकी खबर है. वो है अंतर्यामी दिलों में समाए. चलो सारे मिलकर उसी के गुण गाए. चलो सारे मिलकर उसी के गुण गाए. चलो सारे मिलकर उसी के गुण गाए. दीवाना 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 दीवाना. मैं तो
ज्ञान पाया, चमत्कार बाबा ने करके दिखाया। चमत्कार बाबा ने करके दिखाया, चमत्कार बाबा ने करके दिखाया। दिया जल भरा जब उन्होंने जलाया, चरणों में तब शीश सबने झुकाया। चरणों में तब शीश सबने झुकाया, चरणों में तब शीश सबने झुकाया। शिरडी नगर में किया है उजाला, ऐसा मेरा साईं है जग से निराला। ऐसा मेरा साईं है जग से निराला, ऐसा मेरा साईं है जग से निराला। तो दीवाना 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 दीवाना, मैं तो दीवाना साईं का दीवाना। दीवाना मैं तो दीवाना साईं का दीवाना, दीवाना मैं तो दीवाना बाबा का दीवाना। दीवाना 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 दीवाना। तो साईराम फायनली मी पोचलोय, आपण पोचलोय हॉल्टवर. आशीर्वाद लॉन्च करून आहे सिन्नर घाटाच्या खाली. आणि आता इथे आपली आंघोळ वगैरे होणार आहे, थोडा आपण आराम पण करणार आहे. त्यानंतर सिन्नर घाट चढणार आहे दुपारी. तर बघू शकता तुम्ही पालखी आहे बाजूला, पायापट्टा जस्ट पालखी ठेवली. आता आपण जाऊया, बॅगी वगैरे घेऊया, फ्रेश होऊया, मग भेटूया तुम्हाला लगेच. साईराम. हा हॉल आहे आपला. अजून पोरं आली नाहीत, आपण पालखीसोबत आलोय. पुढे जागा पकडली इथून ते तिथपर्यंत लास्टपर्यंत, आणि तिथून परत ही लाईन पुरी आपली असणार. पोरं एवढेच ना, त्यामुळे आपली बाकीचे साईराम मंडळी पकडतायत हॉल्ट. अजून काही नाही, भेटूया आपण थोड्या वेळातच. थांबा. या साईराम दुपारचं जेवण जेवायला. जेवण संपलं होतं, पण जाऊ दे आता. संपलेलं परत बनवलंय. अक्षय भाऊ असताना आम्हाला काही टेन्शन नाही. साईराम पब्लिक, आपलं जेवण झालेलं आहे. आय एम सॉरी तुम्हाला, मला माहिती आहे आज कालच्या आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला जास्त काही बघायला मिळत नाही आहे, पण काय करणार. साईबाहेर चालतोय, आपण बाबांसोबत चालतोय, छोटी मोठी कामं करतोय, त्यामुळेच थोडे व्हिडिओ छोटे आहेत या. पण काही नाही, जेवढं होईल तेवढं तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आता मस्त आमचा हॉल्ट आहे सिन्नर घाटाच्या खाली. जेवलोय, हा हॉल्ट आहे. जेवलोय वगैरे मस्त. आता आंघोळ वगैरे पण झाली. आता काय नाही, 3 वाजता आम्ही निघणार आहोत. 3 वाजता निघू, मस्त सिन्नर घाट चढायचा आपल्याला. घाट चढल्यानंतर आपण लास्ट संध्याकाळचा हॉल्ट, चायचा हॉल्ट आहे. मग नंतर चायचा हॉल्ट नंतर आपला डायरेक्ट हॉल्ट आहे सिन्नर गावात. तर मग तिथे भेटू, आदामादात पण भेटू, काही प्रॉब्लेम नाही. पण बघत राहा कंटिन्यूस. आणि थँक्यू अगेन फॉर युअर लाईक्स कमेंट. अजून काही नाही बोलू शकत. मग भेटूया आपण पुढे थोड्या वेळात, थोड्या वेगळ्या अंदाजात. ओम साईराम. आजचं विशेष म्हणजे की आज आपण HGPची टी शर्ट घातलेली आहेत. HGPनी 8 थर लावलेत. आपली जुनी टी शर्ट आहे, पण आपण ती घातली आज सर्व पोरांनी. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल की किती पोरांनी टी शर्ट आपली घातलेली आहेत. आणि 8 थराचे आपण शानदार गोविंदा पथक मानकरी कांजूरचे ह्या वर्षाचे, सॉरी 2024चे. तर तुम्ही बघा आपली छान टी शर्ट सगळ्या पोरांच्या अंगावर तुम्हाला दिसण्यात येईल. जेवायला तर भारी होतं जेवण. संपल्याला राईस संपला, त्यानंतर परत राईस बनवला, त्याच्यानंतर परत संपला आणि परत राईस बनवला. मीन्स 3 टाईम राईस संपला बनवला. त्या कारण जेवणच खूप छान होतं. बाबांचा प्रसाद असतो, खूप छान असतं, पोरं सर्व खातात. अजून काय नाही. ओम साईराम. साईराम निघालोय आपण आपल्या पालखीसोबत. आपला प्रवास सुरू झाला आहे. 3:30 वाजले आहेत आणि आपण चाललोय आता सिन्नर मार्गाकडे. तो
चला सोबत जाऊया आणि सिन्नर घाट मध्ये चढूया. ओम साईराम. जय साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. ओम साई. ओम साई. ओम साई. साईनाथ माझा उभा राहून थाटात. श्री साईनाथ माझा उभा राहून थाटात. वाट पाहतो भक्तांची त्या सिन्नरच्या घाटात. वाट पाहतो भक्तांची त्या सिन्नरच्या घाटात. श्री साईनाथ माझा उभा राहून थाटात. श्री साईनाथ माझा उभा राहून थाटात. वाट पाहतो भक्तांची त्या सिन्नरच्या घाटात. वाट पाहतो भक्तांची त्या सिन्नरच्या घाटात. मारा गार गार सुटलाय. मारा गार गार सुटलाय. काटा अंगावर उठलाय. काटा अंगावर उठलाय. तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. सिन्नर घाटात आपण चालतोय. सिन्नर घाटाची पब्लिक आपली साई भक्त कशी चालते बघा. हवा इथे पवन चक्के लागलेले आहे. पवन चक्क्या बघा. पवन चक्की फुल फास्ट पंखा हवा लागते. नुसती हवा बघू शकतो. नुसती हवा. नुसती हवा ना साईराम. नुसती हवा. साईराम बघू शकता तुम्ही कसे गाड्या चालतात, कसे ॲक्सिडेंट होतात. सो हे ॲक्सिडेंट बघा तुम्ही. जुनं आहे वाटतं, लेटेस्ट नाही. म्हणजे टाइम झाला कारण की टर्नच एवढे डेंजर बघा. तर इतके डेंजर की असे ॲक्सिडेंट होतात मग डायरेक्ट खाली. टर्न बघा ना किती लिहिणे बघा. पण पदयात्री हे वाईट पट्टीच्या आतमध्ये चालतात. तरी गाडीवाले कसे चालवतात काय माहीत नाही. जाऊ दे. आपली पालखी बघा. ओम साईराम. हा दे ना मला. तो दे ना. मी हे बदलून ते घेतलं. आता आम्हाला भेटले ज्यूस. पेपर बॉट एकदम ज्यूस भेटलेत आपल्याला. ज्यूस 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 ज्यूस.
3, 2, 1, start. आठवण सांगायची झाली तर ते 8 दिवस चालत गेलं ना, चालत गेलं बाबांच्या दरबारात जातो. इतर वेळी घेतलेलं दर्शन आणि त्या दिवशी घेतलेलं दर्शन यात खूप फरक आहे. बाबांचं दर्शन घेतल्या डोळ्यात जे येतात ना, डोळ्यासमोर क्षण, डोळ्याचे अश्रू येतात, ते आनंद अश्रू असतात. आणि खरंच तो क्षण आमच्यासाठी सर्वांसाठी खूप मोठा आहे. पूर्ण आयुष्यात जर सांगायचं झालं तर त्याहून मोठा क्षण नाही. मी बोललो आणि माझ्या अंगावरती सहारे आले, ते कित्येक जणांच्या अंगावरती सहारे आले. तुला बोला एकदा ओम साईराम. तर आणखी काय सांगाल, म्हणजे पालखी म्हटलं की किंवा साईबाबा म्हटलं की काय आठवतं तुम्हाला? बघा, पालखी म्हटलं की पालखी चालताना जो पालखी खांद्यावर घेणं, निशाण घेणं, चालताना रमत गमत, एकमेकांच्या आयुष्यातले काही क्षण आहेत ना, जे आयुष्यभर आपण एकमेकांना सांगत नाही ना, त्या पालखीमध्ये एकमेकांवर आपण शेअर करतो. बरोबर, बाबांच्या कृपेने सर्व साईभक्त कधीच आत्तापर्यंत 15 वर्षात असा आम्हाला कोणताही वाईट अनुभव नाही, सर्व चांगले अनुभव आले. या अनुभवातून आम्ही अजून शिकत चाललोय. 15 वर्ष आहे आमचं, परंतु प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आम्ही शिकतोय. प्रत्येक वर्षी पालखी एवढ्याच जोशात, एवढ्याच आनंदात साजरी करतोय. यावर्षी आम्ही पालखी घाटवर येताना कांजूरमध्ये आमच्या काही साईभक्तांची इच्छा होती, कांजूरमध्ये पालखी घेऊन जायची. त्या ठिकाणी अतिशय जल्लोषात स्वागत झालं. अतिशय चांगल्या प्रकारे तिथे कांजूरचे साईभक्त आहेत. दरवर्षी आम्हाला ते स्टेजच्या ठिकाणी एवढे म्हणजे दमलेले असतात चालताना, परंतु त्या ठिकाणी एकदा भजन चालू झालं, सगळा थकवा दूर होतो आणि सगळे जोशामध्ये त्या भजनामध्ये आनंदात नाचायला सुरुवात करतात. साईराम मंडळी, तर पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आहे. आपण निघालोय चायच्या हॉल्टवरून आता डायरेक्ट सिन्नरला हनुमान मंदिर इथे. आणि आपण पुन्हा पालखीसोबतच आहे. आपल्यासोबत आहे गौतम दादा, सिद्धार्थ दादा, मागे आपली मित्रमंडळी, पुढे आपली पालखी मित्रमंडळी आणि आपण. तर चला जाऊया बाबांचं नाव घेत हॉल्टवर डायरेक्ट. ओम साईराम. गुरु साईनाथ महाराज की ओम साईराम. साईराम साईराम माऊली, साईराम साईराम माऊली. आता आम्ही सिन्नर पार केला आहे. अजून काहीतरी 4-5 किलोमीटर लांब आमचा हॉल्ट आहे. तर पोचू आम्ही 1.5 तासांनी. आता पालखीसोबत चालतोय. भेटू चला पुढच्या ब्लॉकमध्ये. साईराम. पुढच्या ब्लॉगमध्ये नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या हॉल्टवर पोहोचल्यावर. ओम साईराम. आता आम्ही हॉल्टवर भेटू तुम्हाला थोड्या वेळात. साईराम थोड्या वेळाने. साईराम पुढच्या व्हिडिओ भेटू तुम्हाला. दिसतो तिकडं पूर्ण दिसत होता. डोंगर आहे ना बादशाह. अर्धा आहे पूर्ण आहे. तिकडून पूर्ण दिसतो, इकडून अर्धा दिसतो. बहुत बड़ा यूट्यूबर बनना चाहिए. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. फायनली आपण पोहोचलो आपल्या हनुमान मंदिराला. आपला हॉल्ट आहे बघा हा, सिन्नरच्या घाटातला. उतरलोय सिन्नर घाट प्रॉपर सिन्नरमध्ये आहे. वाजले आहेत 7 आणि रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती. 11 गावी प्रकट झाले 11 मारुती. रामदासाच्या पुण्याईची काय सांगू
कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय. साईमय संध्याकाळ आपण पोचलो आपल्या हॉल्टवर. खूप लवकर आज आलो हॉल्टवर आणि कसे दिवस चालले ते काय कळतच नाही आहे. आज 6वा दिवस पण संपला आमचा. ही क्षण आहे खूप म्हणजे खूप आठवणीचं आहे आमच्यासाठी. आता हे क्षण परत मिळण्यासाठी आम्हाला परत वर्षभर थांबायला लागणार. मग परत 2026ला आम्ही पायी चालत येणार. आधीमध्ये तर चालत राहतो, जात राहतो शिर्डीला, पण पायी पदयात्रामध्ये आम्ही जे जातो ते जानेवारीचीच पालखी आहे आपली. आणि आपल्या पालखीचं नाव मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. ओम साईनाथ पालखी पदयात्रा, घाटकोपर बारशेवाडी. साई भक्त साई सेवक एवढे छान आहेत ना, एवढे छान आहेत ना की काय तुम्हाला बोलू. असं कोणीही नाही की साई भक्त की आम्हाला नाही असं नाही बोलले. जे काय आहे ते हाच बोलले. कुठल्याही गोष्टीला नकार नाही आहे त्यांचा. तर आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. मी पण मनापासून आभार मानतो. सगळे पदयात्री आपले सगळे सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. आणि आमचे खास बंधू नवनाथ भाऊ कदम ते आज आलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. ओम साईराम सगळ्यांना. तर त्यांचा प्रवास आता सुरू होणार आहे. इथून सिन्नरपासून ते शिर्डीपर्यंत येणार आहेत आपल्यासोबत. सो खूप एन्जॉय करूया आपण. या आठवणी ज्या आहेत ते सोबत ठेवून आपण चालूया. अजून एक बरा मित्र आमचा सिद्धार्थ भगत. खरं म्हणजे मला पहिल्या दिवसापासून यायचं होतं, पण काय कारणाशिवाय मी येऊ नाही शकलो. पण माझी इच्छा ती 5 दिवस मी रोज त्यांना फोन व्हिडिओ कॉल रोज करत होतो. कुठे पोचलात, कुठे आहात, काय करताय, सगळं अपडेट घेत होतो. मला राहवलं नाही, सुट्टी टाकली आज शुक्रवारी आणि मी आलो. 3 दिवस मला साईंचं सेवा करायची आहे आणि या पालखीचा आनंद घ्यायचा आहे. मला ओम साईराम. नक्की आपण आनंद घेऊ. हे जे आठवणी आहे ते आपल्या कायम सोबत राहतील. आणि आम्ही आहे शाळेतले मित्र ॲक्च्युली, पण आपलं असं नाही आहे की यात्रापर्यंत प्रवास सुरू आहे, सुरू राहणार कायम. तर नक्कीच आपण आता बघूया. नवनाथ भाऊ आपल्याला उद्यापासून भेटणार आहे. आपली सर्व मंडळी पण भेटणार आहे आपल्याला. तर आपल्या आता शेवटचे 2 दिवस राहिलेले ते आपण खूप आनंदाने पार पाडू. ही साईचरणी प्रार्थना. तर आता डायरेक्ट आपण तुम्हाला भेटेल जेवायला. जर बाहेर गेलो तर बाहेर भेटू, तर जेवायला भेटू. आज खूप छान प्रसाद आहे आणि भेटू पुढे. ओम साईराम. ओम साईराम.
निखारात भाजली चाखली चौसाई ओठानी काळ सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बोल अपने अपने साईराम मित्रांनो, आजचा ब्लॉग पूर्ण बघितला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा। आणि आता वाजले खूप लेट झाले, 12:30 वाजले, 3 वाजता उठायचं आपल्याला। सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि खूप छान दिवस गेला आजचा। आता उद्याचा आणि परवाचा दिवस राहिला आहे फक्त, त्या 2 दिवसच आहेत म्हणजे आम्हाला, बाकीचे 6 दिवस निघून गेले आता। उद्याच्या ब्लॉगमध्ये आजसाठी आपण हा व्हिडिओ इथेच संपूया आणि शुभरात्री तुम्हाला। सकाळी हा व्हिडिओ बघणार आहे, ठीक आहे। पण ओम साईराम, जय साईराम। बाई बघू शकता तुम्ही, घड्याळ तो वाजलेत किती बघा, किती वाजलेत? सकाळी 3 वाजता उठवणार आहे, पण पब्लिक बघा काय ऐकत नाही बघा। पब्लिक बघा, मस्ती बघा पब्लिकची, इथे वेगळी मस्ती, इथे वेगळं पॅकिंग डिस्कशन। मीटिंगवर मीटिंग चालू आहेत, वाजलेत 12। काल कोण कोण जेवला?